हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सर्व? छान ना? मी पण छान. मी रोहिणी. स्वागत आहे तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आज सिन्नरवरून श्री निवृत्तीनाथांची पालखी गेली त्र्यंबकेश्वरला. तर त्या पालखीमध्ये आमच्या आई पण गेल्या. तर त्या गेल्यामुळे आज मला थोडा कामाचा जास्तच लोड आला. त्या असल्यावर भरपूर करून घेता, पण कामापेक्षा जास्त गिरिजाचाच लोड आला. तिला आजीला बघायची सवय अशी दररोज, पण आज तिला काय आजी दिसेनाच. मला सकाळपासून मम्मा आजी मम्मा आजी असं किती वेळेस विचारलं तिने. म्हणजे खूप मिस करत होती ती तिच्या आजीला. ती पण करत होते आणि मी पण करत होते. कारण हे आणि पप्पा गेल्यावर सकाळी काय आम्ही तिघी लेडीजच राहतो, गिरिजा मी नाही. मग घरातलं आवरल्यानंतर काय गिरिजाच्याच आजूबाजू. पण मग आज लवकर घरातलं आवरलं आणि गिरिजा पण लवकर झोपी गेली. तर म्हटले आता आहेच वेळ, तर मग करूया थोडंसं बोर न्हाण्याची तयारी. तर मग मी बोर न्हाण्यासाठी आज गिरिजाला हलव्याचे दागिने आणि बोर न्हाण्यामध्ये दाखवण्यासाठी काहीतरी डेकोरेशन बनवते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर सर्वात अगोदर मी एक बॉक्स घेतला. साडीचा बॉक्स सगळ्यांकडेच अवेलेबल असतो नाही का. मग त्याच्यावर गिरिजासाठी ते मुकुटची मी साईज घेऊन त्याची डिझाईन केली. नंतर कात्रीने त्याचा आउटलुक कट करून घेतला. नंतर त्याला अशी छान फिनिशिंग दिली मी. हे बघा. नंतर मी गळ्यामध्ये घालण्यासाठी नेकलेसची कटिंग केली. हे बघा ह्याप्रमाणे मी दोन्ही बाजूंसाठी हे कट करून घेतलं आहे. नंतर एकाचा गोल पॅन्डल कट करून घेतला मी. तर ह्याप्रमाणे मी मुकुट, नेकलेसच्या पट्ट्या, पॅन्डल आणि बाजूबंदसाठी पट्ट्या कापून घेतल्या. नंतर मी स्टारचा आउटलुक कट केला गिरिजाला मॅजिक स्टिक बनवण्यासाठी. हे बघा. नंतर मी शायनर असे पेपर घेतले, त्याच्यावर मी केलेली आउटलुकची कटिंग चिटकवली आणि ती अशी व्यवस्थित कट करून घेतली. बघा ह्याप्रमाणे. दोन्ही बाजूने नेकलेसला स्टेपलर करून घेतलं मी. एकाचा कुंदन कट करून घेतला मी. म्हणजे भरपूर घेतले असे गार्निशिंगसाठी, जेणेकरून मुकुटला थोडासा त्याचा छान लुक येईल. नंतर मी एक काडी घेतली, त्याला ग्लू लावला मॅजिक स्टिक करण्यासाठी. हे बघा. व्यवस्थित राऊंड करून परत ग्लू लावून कट करून घेतली मी ती काडी. आणि नंतर दोऱ्याच्या साहाय्याने ती अशी पॅक करून ठेवली, जेणेकरून तो ग्लू लवकर ड्राय होईल. नंतर मी स्टार कट करून घेतला शाईन पेपरने. मॅजिक स्टिकला लुक येण्यासाठी मी असे छोटासा राऊंड कट करून त्याच्यामध्ये चिटकवला आणि नंतर ग्लूच्या सहाय्याने त्याच्यावर असे छान मी ते चिटकवून दिले.
स्पेशली तिळगुळ चिटकवण्याचाच ग्लू आहे हा. त्याने तिळगुळ असे एकदम घट्ट चिटकतात. वरतून अजून थोडासा ग्लू टाकला त्याच्यावर. नंतर दोऱ्याने पॅक केलेली मी ती स्टिक काढून घेतली. ग्लू छान चिटकलेला होता त्याला आणि मी केलेला स्टार त्याच्यावर चिटकवून दिला. नंतर मुकुटला मी असा छान मोर पिसारा लावला. हे बघा, ग्लू खूप छान होता, त्याने खूप छान असं चिटकत होतं. मुकुट रेडी झाल्यावर मग त्याच्यावर ग्लू लावून त्याच्यावर पण तिळगुळ चिटकवून दिले. खूप छान वाटत होतं मला असं आपल्या बाळासाठी आपण स्वतः बोलण्याची ज्वेलरी बनवायला. सुंदर दिसत होती ज्वेलरी, कशी शाईन करत होती छान. नंतर गिरूचे पप्पा पण माझी हेल्प करायला आले. ते पण मला खूप तिळगुळ चिटकवू लागले. मुकुट झाल्यानंतर आम्ही बाजूबंदाला तिळगुळ लावायला सुरुवात केली. ते ग्लू लावून द्यायचे आणि मी तिळगुळ चिटकवायची. ते हेल्पला होते म्हणून पटकन तिळगुळ चिटकवले जात होते. तिळगुळ चिटकवता चिटकवता आमच्या छान गप्पा पण रंगल्या होत्या. आणि आमची गिरू मस्त झोपलेली होती. त्याला माहिती पण नाही आपल्या बोर राहण्यासाठी एवढी छान तयारी चालू आहे. नेकलेसला लुक येण्यासाठी मी छान अशी त्याच्यावर डिझाईन चिटकवत होते आणि बाजूने तिळगुळ लावत होते. दोन व्हाईट तिळगुळ आणि एक ग्रीन तिळगुळ असं कॉम्बिनेशन ठेवलं होतं आम्ही पूर्ण नेकलेसमध्ये. असं छान दिसत होता नेकलेस खूप. त्यांना पण खूप असं छान वाटत होतं ते. तर नेकलेस झाल्यानंतर त्याला मी रेड कलरची अशी रिबन लावून घेतली छान. तर मुकुट, नेकलेस, बाजूबंद आणि मॅजिक स्टिक झाल्यावर मी बिस्किटचा डायनिंग टेबल करायला घेतला.
गिरूची झोप झाली होती तोपर्यंत ती पण येऊन बसली माझ्यापाशी मस्तपैकी. डायनिंग टेबल बनवण्यासाठी मी क्रॅक जॅक आणि मारी बिस्किट यूज केले. खाली ग्लू चिटकवून मी त्याच्यावर बिस्किट लावत होते. ग्लू सुकेपर्यंत मी त्याच्या सपोर्टसाठी तिथे काही वस्तू होत्या त्याच लावून देत होती. गिरिजाच्याच टॉईज होत्या, ती खेळत होती माझ्यापाशी. मग तिच्याच टॉईज घेतल्या होत्या मी त्याच्या सपोर्टला लावण्यासाठी भरपूर. 5-1 मिनटं ते सपोर्ट लागतो ना त्याला ठेवायला ग्लू चिटकेपर्यंत. एक बिस्किट चिटकवल्यावर त्याला लगेच सपोर्टला मी एक वस्तू लावून देत होती. त्याच्यामुळे ते पडायची भीती नव्हती ग्लू चिटकेपर्यंत. असं एक एक करून मी सगळे बिस्किट चिटकवून घेतले. अशा प्रकारे मी सर्व वस्तू मस्त असं चिटकवून घेतल्या. गिरूच्याच खेळणी खूप यूज केल्या होत्या. ते वाळल्यानंतर मी त्या टॉईज सगळ्या काढून टाकल्या. नंतर डायनिंग टेबल असा छान दिसण्यासाठी मी त्याच्यावर थोडीशी गार्निशिंग केली. जेम्सच्या गोळ्या असतात त्या लावून दिल्या. अशा प्रकारे मी क्रॅक जॅक आणि मारी बिस्किटचा डायनिंग टेबल तयार केला. छान दिसत होता असं खूप. डायनिंग टेबल झाल्यानंतर मी चॉकलेट्स डॉल बनवायला घेतली. त्यासाठी मी असं छान हाफ सर्कल कट करून घेतला व त्याचा असा कोन बनवला डॉल अटकवण्यासाठी. त्याच्यात हा खाली डॉलचा मी घेर बनवला आहे. नंतर ते स्टॅपलर करून घेतला तो कोन. एक्स्ट्रा भाग मी कट करून घेतला त्याचा. डॉल अशी व्यवस्थित त्याच्यामध्ये बसण्यासाठी मी थोडासा वरचा भाग पण कट करून घेतला आणि त्याला नंतर टेपच्या सहाय्याने असं छान पॅक करून घेतलं. याच्यामध्ये मी डॉल केकची यूज केलेली आहे. डॉल केक करत असायची त्यामुळे माझ्याकडे भरपूर अशा डॉल होत्या. मार्केटमध्ये पण ही डॉल अवेलेबल राहतेच. नंतर मी डॉलच्या सर्व बाजूनी असा टेप लावून घेतला जेणेकरून त्याच्यावर मला चॉकलेट्स चिटकवता येईल. सर्व बाजूने मी असं छान डॉलला टेप लावून घेतला. ट्रान्सपरंट टेप यूज केला आहे मी त्याच्यात. 2 साइडेड टेप पण यूज करू शकता. नंतर मी अशा प्रकारे त्याच्यावर चॉकलेट्स चिटकून दिले. छान असे चॉकलेट चिटकत होते त्याच्यावर. मी जेलीची चॉकलेट यूज केले आहे. स्ट्रॉबेरी चॉकलेट्स नसतात का जेलीचे ते. खूप अशी रेड कलरची डॉल खूप अशी प्रिटी दिसत होती ती.
सर्व बाजून मी असे चॉकलेट चिटकवून घेतले. मध्ये मध्ये गिरिजाचे पप्पा छान जोक करत होते. कमेंट करत होते माझ्यावर, त्यामुळे मला खूप हसू येत होतं त्यांचे जोक्स ऐकून. गिरिजा पण मधून मधून चॉकलेट्स दे मम्मा, चॉकलेट दे. तिने 4-5 चॉकलेट्स घेऊनच टाकले होते असे मी करताना. म्हणून मी हातात डॉल घेऊनच चॉकलेट चिटकवत होती. ते दोघं जण मला खूप वेड्यात काढत होते. अशा प्रकारे मी अशी सुंदर चॉकलेटची डॉल बनवली. खूप क्यूटच दिसत होती ती. गिरिजाला तिची रेग्युलर डॉल असते ना तशीच वाटत होती, खेळायला मागत होती माझ्याकडे. अशा प्रकारे मी बोर न्हाण्यासाठी गिरिजाला हलव्याचे दागिने, बिस्किटचा डायनिंग टेबल आणि चॉकलेटची डॉल बनवली. कशी वाटली तुम्हाला मी केलेली बोर न्हाण्यासाठी तयारी? नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे मी बिस्किटचा डायनिंग टेबल, परत हलव्याचे दागिने आणि चॉकलेट डॉल बनवली. तर गिरिजाच्या बोर न्हाण्यासाठी तर झाली तयारी. तुम्ही पण तुमच्या बाळाच्या बोर न्हाण्यासाठी अशी तयारी करू शकता. अजून तुमचे दुसरे काही सजेशन असेल तर नक्की कळवा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तर कमेंट करून